नमस्कार, वीणाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण करणार आहोत अप्पे. अप्प्याची पूर्वतयारी पहिल्यांदा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. साहित्य सांगते. 1 वाटी तांदूळ आहेत, 1 वाटी हरभरा डाळ आहे, 1 वाटी मूग डाळ आहे, 2 चमचे पोहे आहेत आणि 1 चमचा मेथी दाणा आहे. मी सगळे एकत्र स्वच्छ धुवून भिजवून सकाळी ठेवलं होतं. त्याच्यानंतर संध्याकाळी मी वाटलं ते आणि मग रात्रभर फर्मेंट करायला पीठ ठेवलं. आता हे फर्मेंट झालेलं पीठ वगैरे सगळं मी तुम्हाला नंतर सांगते कसं दिसतंय ते, कसं झालंय ते. हे काल रात्रभर जे फर्मेंट केलेलं पीठ होतं ते फर्मेंटेशन झालेलं पीठ आहे. हे अगदी व्यवस्थित त्याला अशी जाळी पडलेली आहे बघा. त्यामुळे आपल्याला लक्षात येते की हे आपले अप्पे अगदी हलके आणि खुसखुशीत आणि छान होणार. हे मी आता ढवळते. याच्यामध्ये हा 1 वाटी कांदा मी घालणार आहे, कोथिंबीर आहे, मिरचीचा ठेचा आहे, आल्याची पेस्ट आहे, थोडेसे साबूत जिरे आहे, मीठ आहे. हे सगळं आपण एकत्र करूया. अप्प्याचा तवा आहे, तेल घालून ठेवते. सगळ्या याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता हे मिक्स करूया आपण सगळं. कांदा घातलाय, मिरचीचा ठेचा, आल्याची पेस्ट आणि थोडंसं जिरे आणि चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर घालते. हे सगळं आपण मिक्स करून घेऊन अप्पे टाकायचे. ह्याच्यात मी आता आल्याची पेस्ट घातली आहे. तुम्हाला आवडेल तो मसाला तुम्ही ॲड करू शकता. थोडंसं तिखट हवं असेल तर घालू शकता. तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही काही पण बदल ह्याच्यामध्ये करू शकता. कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्हाला घालायच्या असतील, मुलं भाज्या खात नाहीत, गाजर बिजर किसून टाकायचं असेल, कोबी बारीक चिरून टाकायचं असेल तरी सुद्धा तुम्ही ते करू शकता. आपला तवा चांगला तापलेला आहे. पहिल्यांदा बाहेरपासून सुरुवात करायची अप्पे टाकायला. मी आता तवा बारीक करते गॅस. साधारण छोटा चमचा घ्यायचा, म्हणजे टाकलं चांगलं जातं. बाहेरचं पूर्ण सर्कल पूर्ण झालं की मग आतमधले टाकायचे, कारण की आतमधलं पटकन शिजतं. आता आपण ह्याच्यावर 2 मिनिटं झाकण ठेवूया. मग तुम्हाला उघडून दाखवते, उलटून दाखवते. आपण उघडून बघूया. थोडंसं एक थेंब तेल टाकते, म्हणजे त्या बाजूने आपल्याला परतायचं असतं तर ते चांगले खमंग होतात. आता उलटूया आपण. सगळे उलटून घेते आणि त्या बाजूने सुद्धा व्यवस्थित करून घेते. उघडून बघूया. अप्पे आपण आता काढूया. गॅस बंद करते मी. दोन्हीकडनं व्यवस्थित झालेले आणि काढतानाच इतके हलके आणि छान वाटतात आहेत ना. गरम आहेत खूप. आपले अप्पे रेडी झालेले आहेत. त्याच्याबरोबर मी ही नारळाची चटणी केलेली आहे. करून बघा. आवडलंय की नाही सांगा. धन्यवाद.